एकता. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आई बाबा गावावरून आली आहेत आणि त्यांनी खूप काही सामान आणलंय, मी ते तुम्हाला दाखवेन नंतर. पण आज आहे आमच्या रिलेटिव्हमध्ये एक लग्न, त्यासाठीच ते आले आहेत. 2-3 दिवस राहतील आणि मग परत गावाला जातील. पण आता आम्ही आज लग्नाला चाललोय, तर तीच आमची तयारी चालू आहे. सकाळी काका काकी पण आली आहेत आणि मंथन आलाय, तर मग आम्ही तयार होतो आणि लग्नासाठी निघतो. चला, तुम्हाला युट्यूबला टाकते तुम्हाला, असं मस्त दिसतंय विदाउट आंघोळ. तर मी आता थोडासा मेकअप करते. माझा मेकअप म्हणजे मी काही जास्त करणार नाही, माझं सगळं सामान आहे ते इकडे इकडे झालंय. आणि हे आहेत आमचे काका आंघोळी करून आलेले. मला माहिती आहे, सगळ्यात आधी मी इथे येऊन बसले मेकअप वगैरे करायला, कारण की मलाच लेट होणार आहे. मला सगळं करायचं असतं, पण मी जास्त मेकअप करणार आहे. फक्त सनस्क्रीन, ब्लश आणि लिपस्टिक लावणार आहे मी, कारण जास्त करणार नाही. सध्या माझी स्किन खूप ड्राय झाली आहे. इथे मला ना ॲलर्जीज येतात असं उन्हातून गेलं की बाहेर, म्हणून मी मेकअप तर मी करणारच नाही आहे. तर मग तोपर्यंत मग मी छानशी अशी हेअरस्टाईल करते. मला समजत नाही मी काय हेअरस्टाईल करू, पण ठीक आहे, मी ट्राय करते करून एखादी हेअरस्टाईल. मी घरासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, पण माझ्या अजूनही इतके दिवस झाले तरी माझ्या लक्षात नाही की आरसा नाही आहे घरी. मी आता सध्या हा छोटासा आरसा वापरते आणि ह्या आरशावरतीच आम्ही सगळे काम करणार आहोत. आता लक्षात राहील माझ्या चांगलंच की आरसा नाही आहे. ॲज युजल जी माझी हेअरस्टाईल आहे तीच मी करणार आहे. मी जास्त व्हरायटी वगैरे मी शोधणार नाही आहे. आणि जी कॉमनवाली तुम्हाला आता माहितीच असेल माझी हेअरस्टाईल. आई अशीच इकडची पण बांधतात. जवळजवळ 15 वर्षानंतर आई माझे केस विंचरतीये. स्कूलमध्ये असताना स्वतःचे केस स्वतःच विंचरायचो आम्ही दोघी देखील, कारण की ग्रेड 7 पर्यंत आमच्या दोघींचाही शॉर्ट हेअर होते. त्यानंतर जेव्हा आम्हाला केस विंचरायला आले, म्हणजे वेणी बांधता आली, तेव्हा आम्ही आमचे केस वाढवायला सुरुवात केली. आणि अजूनही माझे शॉर्ट हेअरच आहे, मला लॉंग हेअरची आवडच नाहीये. पण आज खूप भारी वाटते, आई माझे केस विंचरतीये. हे इथे तयार आहे. बाबांनी आम्हाला अक्षरशः हक्कललंय घरातून. चला चला चला. काकी आणि मी थोडंफार मॅचिंग झालोय. आउटफिट फिट चेक देईनच मला. आई आणि मी कॉन्ट्रास्ट झाले. बाबा आता तुम्हाला लेट होतोय. बाबा चप्पल काढ. लेट झाला ना. एवढी जातील अरे एवढी बाबाने आईसाठी चाफ्याची फुलं घेतलीत. पाहिलं प्रेम माझ्या आई बाबांचं. आम्ही परफेक्ट टाईममध्ये वेणीवरती पोचलो होतो. नुकतीच सर्व विधींना सुरुवात झाली होती. नवमुराचे वगैरे कार्यक्रम चालू होते. त्यानंतर मंगळाष्टकांना देखील सुरुवात झाली आणि नवरी खूपच गोड दिसत होती. असं साधं सोपं असं लग्न होतं. जास्त असा गाजावाजा नाही, हे क्राऊड नाही, खूप छान लग्न होतं. वक्त का पतंग उड़ चला मलंग में, हलचल जो हुआ उससे क्या लेना. One eternity later. आज जे लग्न होतं ते माझ्या कझन सिस्टरचं होतं. खूप छान लग्न पार पडलं. आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा खूप एन्जॉय केलं. आई बाबा काका काकी सगळेच. आणि आत्ता तुम्हाला त्यांचा आवाज येत नसेल मागे, कारण की ते गेलेत बाहेर फिरायला. मला देखील असं चुकल्यासारखं वाटतंय, कारण ते 2 दिवसासाठीच आले होते आणि म्हणजे खूप घरामध्ये छान वाटत होतं. त्यांचा आवाज येत होता, ते एकमेकाशी भांडत होते, बोलत होते मोठ्या मोठ्याने, तर ते मला असं बरं वाटत होतं. आता पुन्हा मी एकटी पडली आहे. पण ठीक आहे, आई बाबा परत येणार आहेत. उद्यापर्यंत येतील, उद्या संध्याकाळपर्यंत ते येतील परत. पण आणि आई राहील आणि बाबा वाटतं परत गावाला जातील असं मला वाटतंय. बघूया आता कसं काय ते त्यांचं पुढचं प्लॅनिंग मला माहीत नाही आहे. पण मी फोर्स करेन आईला जरासं राहायला. तर असं सगळा आजचा दिवस होता माझा. पण आता हे सगळे गेलेत, तर मग मी आता जेवायला काय बनवू हाच विचार करते.
काय असतं माझं पूर्ण आठवड्याभरामध्ये मी एकतर सकाळी चपाती भाजी खाते, नाहीतर राईस, असंच माझं चाललेलं असतं. एकतर राईस तर राईस किंवा चपाती तर चपाती असंच असतं माझं. पण आता मी विचार करते आज संडे आहे तर थोडंसं छान असं काहीतरी बनवेन, मस्त असं एकदम फटाकेदार. तर मग मी असा विचार केला की राईस बाउल बनवेन, पनीर राईस बाउल. तर मग तुम्हाला पण दाखवते रेसिपी. ॲक्च्युली ही माझी रेसिपी वगैरे काहीच नाही आहे. मी यूट्यूबवरती सगळ्या रेसिपी बघते आणि मग त्या मी फॉलो करते. तसं मी इन्स्ट्रक्शन्स फॉलो करते आणि मी बनवते. कारण की एवढी मी जेवणामध्ये अजून तरबेज नाही आहे. हळूहळू मी शिकते. आता स्वतः बनवायला लागते तेव्हा मला आता कळायला लागतंय की इथे मसाला पाहिजे, तिथे मीठ पाहिजे. तर मग मी हळूहळू शिकेन. आणि असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मग बघूया. आता मी बनवते राईस बाउल आणि मी तुम्हाला त्याचबरोबर मी एक रेसिपी पण शेअर करेन की मी कसं बनवते. चला तर मग बनवूया. तर मी सगळं प्रिपरेशन करून ठेवलं आहे राईस बाउलसाठी काय काय लागेल त्याचं. इथे मी पनीर असे मॅरिनेट करून ठेवले. ह्यामध्ये मी टाकलं आहे आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ आणि थोडंसं मॅगी मसाला, बस, बाकी काही नाही टाकलं आहे. आणि त्यानंतर मी इथे गाजर, काकडी आणि कोबी या 3 भाज्या अशा बारीक बारीक लांब स्लाइस करून घेतल्यात. त्यानंतर इथे मी थोडीशी ह्याला काय बोलतात, गार्लिक, लसूण घेतले कापून. आणि माझा राईस देखील रेडी आहे. आता एकट्या माणसाला एवढाच राईस बनवायचा. तर मी प्रिपरेशन तर झाले. आता मी प्रोसेस सुरू करते. तर पॅन गरम करते मी आता. लायटर, जेव्हा आई घरी आली तेव्हा माझ्याकडे काहीच भांडी नव्हती. मी फक्त हे 3 भांडी आहेत माझ्याकडे. म्हणजे हा पॅन आणि ह्या पॅन बरोबर एक कढई आणि अजून एक छोटा पॅन आहे. त्या 3च गोष्टी मी यूज करत होते. आणि त्या 3 गोष्टीमध्ये मी डाळ, भात, भाजी सगळं बनवायचे. पण आई आल्याच्या नंतर तिने मला काही गावावरून येताना काही भांडी आणली होती. त्यामध्ये हे एक आहे ज्याच्यामध्ये मी भात करू शकते. आणि अजून हा एक टोप आहे दुधासाठी, तो आणलाय. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आणल्यात. आई त्यानंतर रिलायन्समध्ये गेली होती. तिने तिकडून हे तेलाचं भांडं आणलंय आणि हे चमचे देखील आणलेत. मला आईने जे चमचे पाठवले होते जेव्हा स्टार्टिंगला ते हे होते प्लास्टिकचे आहेत. हे त्याच्याने व्यवस्थित स्टर करता येत नाही, म्हणून आईने शेवटी स्टीलचा आणलाय. तर इथे माझ्याकडे थोडंसं बटर आहे. तेच बटर मी घेऊन हे पनीर परतून घेणार आहे. म्हणजे पनीर काय म्हणतात, शॅलो फ्राय करणार आहे. तर झाले माझं पनीर फ्राय करून. हे 50 ग्रॅम पनीर आहे. मी जेव्हा दुकानदाराकडे मागायला गेले तेव्हा तो माझ्याकडे बघत बसला की अरे 50 ग्रॅम, आजकाल कोण 50 ग्रॅम घेतो. कारण खरंच पनीरची क्वांटिटी खूप कमी झाली आहे. म्हणजे आधी खूप मिळायचं आणि आता खूप कमी मिळतंय. आता मी परत एकदा पॅन मध्ये बटर टाकले राईस साठी आणि हे मी गार्लिक टाकणार आहे.
गार्लिक गोल्डन झालं की त्यामध्ये राईस टाकायचा आहे. मी युट्यूबवरती रेसिपी पाहिली होती, पण मी अगदी त्याचप्रमाणे चालणार नाहीयेत, कारण त्यांनी दाखवलेले सगळेच मसाले माझ्याकडे नाहीयेत. म्हणून मग मी आता जसं मला जमेल तसं, म्हणजे तिने जे पनीरला मॅरिनेशन केलं होतं त्याच्यामध्ये तिने बरेचसे मसाले टाकले होते, पण ते माझ्याकडे नाहीयेत. म्हणून मी जसं मला मॅरिनेशन जमलंय तसं मी केलंय. आणि आता मी ह्याच्यामध्ये पिझ्झा सिझनिंग टाकतेय राईसमध्ये. थोडंसं लिंबू आहे ते पिळते. आणि हो, आईने डीमार्ट मधून ह्या बरण्या पण आणल्या होत्या, म्हणजे मीठ, साखर, चहा हे ठेवण्यासाठी. तर आता मी ह्या राईसमध्ये थोडंसं मीठ टाकते. आणि हे जे मी वापरते ते पिंक सॉल्ट आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणावरून असं ऐकलं होतं की पिंक सॉल्ट हे हेल्थसाठी चांगलं असतं, साधं नमक खाण्यापेक्षा पिंक सॉल्ट खायचं, म्हणून मी घेतलं. तर मग आता मी हे पिंक सॉल्ट टाकते. पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करते मी. राईस बनवून झालाय आणि बाकीच्या गोष्टी पण बनवून झाल्यात, म्हणजे पनीर बनवून झालंय, राईस बनवून झालाय. आता वेळ आहे सॅलड बनवण्याची. तर अरे, मी मॅरिनेशन मध्ये दही टाकायचं विसरले. अशी कशी वेंधळी. मी दही आणलं होतं ऍक्च्युली त्याच्यासाठीच की थोडस ह्याला होईल, सॅलेडला होईल, आणि थोडं उरलेलं दही मी वापरेल मॅरिनेशनसाठी. पण आता मला असं वाटतंय की हे सगळंच मॅरिनेशनसाठी, ह्याच्या सगळंच सॅलेडसाठी वापरते. तर झालंय, माझं सॅलेड पण झालंय. आता हे मी सगळं आवरते आणि मग नंतर सगळं असेंबल करून तुम्हाला दाखवते. तर झाला आहे माझा राईस बाउल. बाउल नाही म्हणता येणार, राईस प्लेट बोलता येईल, कारण माझ्याकडे बाउल नाही आहे सध्या. तर तिने हे असंच सजवलं होतं प्लेटमध्ये, म्हणजे बाउलमध्ये सजवलं होतं. तर मी असं बनवलंय. एक मिनिट तुम्हाला दाखवते. आहे माझं सॅलेड, हा आहे राईस, आणि हे माझं पनीर प्रोटीन. तर मग आता चला मी खाऊन बघते कसं झालंय. शाबास येतं, शाबास शाबास. डबा आहे का काय सांगू, सॉरी, माझ्याकडे शब्द कमी आहेत. बट खरंच रेसिपी इतकी छान आहे, इतकी छान आहे. चुम्मा रेसिपी आहे. मॅरिनेशनमध्ये थोडीशी गडबड झाली, कारण तिने सांगितलेले मसाले तसे माझ्याकडे नव्हते. पण मॅगी मसाल्याचं मॅरिनेशन एक नंबर. तर मग मी आता मस्त जेवते. स्वतःचीच तारीफ काय करू. पण नक्कीच खरंच एकदा तुम्ही हे ट्राय करा घरी. हर्ब राईस कसा बनवायचा, म्हणजे यूट्यूबवरती इतक्या व्हिडिओ आहेत राईस बाउलच्या, हेल्दी आणि म्हणजे चटपट बनणारं असं मील आहे हे. तर तुम्ही एकदा ट्राय करा घरी आणि खरंच खा, मस्त आहे. तर याचबरोबर मी आता सगळंच जेवण आवरते मस्तपैकी. आता घरी कोण नाही तर आज लवकर झोपेन.
तर याचबरोबर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व तुमची काळजी घ्या. बाय बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल रात्री आई बाबा आलेत आणि आई बाबांनी गावावरून माझ्यासाठी काय काय आणलंय ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे आईने छान काजू, आंबे, कोकम हे सगळं आणलंय. हे तांदूळ आणलेत थोडेसे गावावरून आणि हे लोक गप्पा मारतायत. माझा डब्बा तयार होतोय. आज काजूची भाजी नेणार आहे मी आणि त्याचबरोबर हा इकडे सगळा असा पसारा झालाय ह्यांचा. लोक येणार म्हणून मी घर आवरलं होतं, पण हे लोक आल्याच्या नंतर हा एवढा सगळा पसारा करून ठेवलाय.